नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मुंबईला मायानगरी म्हटलं जातं आणि या मायानगरीमध्ये आपली स्वप्न साकार करण्यासाठी असंख्य हजारो लाखोंच्या संख्येने तरुणी हे जगभरातून मुंबईमध्ये येतात. देशातलेच नाही तर विदेशातले देखील तरुणी या ठिकाणी बॉलिवूडमध्ये आपलं करिअर आजमावण्यासाठी बघायला मिळतात. त्याचबरोबर मुंबईमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कंटेंटची निर्मिती केली जाते. त्यामध्ये दर्जेदार कंटेंट असतात, सुमार पद्धतीचे कंटेंट असतात आणि त्यातल्या त्यात अश्लील कंटेंट देखील मुंबईत बनवले जातात. आता हे अश्लील कंटेंट म्हणजे ए सिरीजचे कंटेंट ज्याच्यावरती आता थिएटर्समध्ये बॅन आहे, पण सोशल मीडियावरती सर्रास हे कंटेंट आतापर्यंत व्हायरल होत होते. त्यामध्ये हॉट कंटेंटची एक पूर्ण मालिका किंवा एक पूर्ण सेगमेंट ही या ठिकाणी बघायला मिळतं. उल्लू किंवा इतर असे जे ॲप आहेत ते अशा कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. आणि मग अशातच वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुली अशा ए ग्रेड किंवा अश्लील कंटेंटमध्ये काम करत असताना त्या पुढे देहविक्रीय व्यवसायामध्ये अडकल्याच्या काही घटना यापूर्वी देखील समोर आल्या होत्या आणि तशीच एक घटना आता ठाण्यामधनं समोर आली आहे. तर ठाण्यामध्ये हाय प्रोफाईल देह व्यापार विक्री करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. दलाल ही वेब सिरीजमधली एक अभिनेत्री असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामध्ये 2 अभिनेत्रींची सुटका देखील करण्यात आलेली आहे. तर अभिनय क्षेत्रात यश मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना पैशाच्या मोहात पाडून देह व्यापारात ढकलण्याचं धक्कादायक प्रकरण हे उघडकीला आलेलं आहे. या प्रकरणी 2 अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटाच्या मागे एक काळं सत्य लपलेलं आहे, पण अनेकांच्या तोंडून हे आपण नेहमी ऐकत असतो. ठाणे शहरात हा प्रकार उघडकीला आलेला आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना पैशाच्या मोहात पाडून देह व्यापार करण्याचं प्रकरण रॅकेट या ठिकाणी समोर आलेलं आहे. पोलिसांनी एका 26 वर्षीय हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला या प्रकरणी अटक केलेली आहे. ती स्वतः दलाली करत मुलींना या काळ्या धंद्यात ढकलत होती. या कारवाईत पोलिसांनी 2 महिलांची सुटका केली आहे. त्यापैकी एक हिंदी TV मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त माहिती मिळालेली होती आणि ती माहिती अशी होती की एक महिला जास्त पैसे देण्याचं आम्ही दाखवून मुलींना देह व्यापारासाठी उपलब्ध करून देते आहे. या महिलाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले आणि आरोपी महिलेशी संपर्क साधला. आरोपी महिलेने आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि TV मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुली उपलब्ध आहेत असे सांगत काही फोटो पाठवले. व्यवहार ठरल्यानंतर ती 2 मुलींना घेऊन ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आली. तिथे आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून तिला रंगेहात पकडला. अभिनयातून देह व्यापाराकडे का वळाली? तर तपासात समोर आलेली माहिती अधिकच आश्चर्याची ही माहिती आहे, थक्क करणारी माहिती आहे. अटक झालेली 26 वर्षीय तरुणी स्वतः हिंदी वेब सिरीजमध्ये अभिनय करते आणि ती मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहते. नियमित काम आणि पुरेसे उत्पन्न न मिळाल्यामुळे घर खर्च, बहिणींचे शिक्षण, गावातील आईवडिलांना पैसे पाठवणे आणि स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी तिने हा अवैध मार्ग निवडला असल्याचं तिने सांगितलं. एका व्यक्तीच्या संपर्कात येऊन तिने हे रॅकेट सुरू केल्याचं देखील तिने सांगितलं. तर या कारवाईत 40 आणि 48 वर्षाच्या 2 महिलांची सुटका ही करण्यात आलेली आहे. न्यायालयाने आरोपीला 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि रॅकेटमागे आणखी कोण सामील आहे याची देखील चौकशी ही आता केली जाते आहे. तर मंडळी, मुंबईतल्या हिंदी मालिकांमध्ये काम करणारी एक 26 वर्षाची अभिनेत्री जी देह व्यापार करणाऱ्या एका रॅकेटची म्होरक्या बनली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मायानगरीतील या महिलांना, मुलींना अशा पद्धतीने या संकटांना सामोरं जावं लागतं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.